आणि आता रोहित पवारांच्या ईडी चौकशीचे काही अपडेट्स पाहूयात। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची गेल्या 7 तासांपासून ईडी चौकशी सुरू आहे। गेल्या 3.5 तासांपासून ईडीचे अधिकारी रोहित पवारांवर प्रश्नांची सरबत्ती करतायत। बारामती ॲग्रो या संस्थेत कथित घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी सुरू आहे। सकाळी रोहित पवार हे ईडी ऑफिसमध्ये दाखल होण्यापूर्वी मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। सगळ्यात आधी विधानसभेच्या प्रांगणात असलेल्या शिवरायांना वंदन करून रोहित पवार हे चौकशीसाठी रवाना झाले। रोहित पवारांच्या पाठीशी उभे राहत शरद पवार आणि सुप्रिया सुळे ही मैदानात उतरले। शरद पवार आज दिवसभर पक्ष कार्यालयात ठाण मांडून बसले, तर सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांसोबत ईडी कार्यालयापर्यंत सोबत केली। पक्ष कार्यालयात जाऊन रोहित पवारांनी अगोदर शरद पवारांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर ते ईडी ऑफिसकडे रवाना झाले। बघा, मी या सगळ्यांच्या प्रेरणेने चालणारा एक कार्यकर्ता, एक मराठी माणूस आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो कार्यकर्ता असतो तो कधीही पळून जात नाही, तो लढत असतो, संघर्ष करतो। आणि मी सुद्धा या थोर व्यक्तींच्या विचाराने चालणारा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काही सहकार्य करेल ते करेलच, पण पळून जाणार नाही, लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत।